नमस्कार मित्रांनो, ऊस तोड यंत्र खरेदी केल्यानंतर अर्जदाराची रक्कम त्याच्या कर्ज खात्यात वर्ग करण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रकल्पाचा कालावधी मार्च 2024 अखेर संपलेला असल्याने सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष 2024 व 2025 या वर्षासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचारधारणीत होती. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या प्रकल्पाअंतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर दिनांक 11/1/2024 अखेर राज्यातून वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने यांचेकडून 9,136 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने अर्जदाराकडून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. मात्र बँकेमार्फत योजनेचे खाते PFMS प्रणाली वेळेत मॅप न झाल्याने सदर अर्जदाराच्या कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षात प्रकल्प अंतर्गत खर्च होऊ शकला नाही. शासन निर्णयातील अटी, शर्ती व निकषांवर दिनांक 9/5/2024च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ आता साखर आयुक्त पुणे यांनी विषद केलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेत या दृष्टिकोनातून केलेली विनंती विचारात घेतलेली आहे. साखर आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान या प्रकल्पाअंतर्गत दिनांक 20/3/2023चा शासन निर्णय तसेच दिनांक 9/5/2024च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मुदतवाढीनुसार साखर आयुक्तालयाने दिनांक 22/5/2024 रोजीपर्यंत पूर्वसहमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस दिनांक 31/7/2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. शासनाच्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने साखर आयुक्त पुणे यांनी दिलेली दिनांक 20/3/2023 व दिनांक 9/5/2024च्या शासन निर्णयामधील निकषानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही होणार आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.